आपण ऐकत आहात फील माय लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते फील माय लव्ह भाग 13. इकडे पार्थ ट्रिपमध्ये कारल्याला पोहोचलेला. कारल्याची लेणी कधीच पाहून झालेली, दुपारचं जेवणही नुकतंच झालेलं. एवढ्यात पूजाचा कॉल पार्थला येऊ लागला. त्याने तो उचलला. हां बोल पूजा. फोन कॉल उचलून तो म्हणाला तशी ती सांगू लागली. दादा ओळख बरं, आज आई आणि मी कोणाला भेटून आलो असेल? कोणाला ग? दुसऱ्या कोणाला भेटणार आहोत? अरे गेस तर कर. बरं राहू दे, मीच सांगते. तुझ्या कार्तिकीला भेटायला गेलो होतो दादा. काय काय सांगतेस? तिला कशाला भेटायला? त्यांच्या घरी गेला होता तुम्ही दोघी? हो, आणि माहितीये आज आईची माफीही मागितली तिने त्या दिवशीसाठी. आईला अगदीच भारी वाटलंय. आता तुमचा मार्ग मोकळा झालाय असं समज. ती आनंदून म्हणाली. तसा तो लाजला आणि त्याने केसात हात घातला. आत्ता हवी होते रे मी तिथं तुझा चेहरा पाहायला. हा दादा, ती मस्करी करत म्हणत होती. गप ग, अजून कशात काही नाहीये. आणि ती कुठं तयार आहे अजून? मला वाटतं ती तयार असणार, पण काय रे तिची ती सासू म्हणवणारी जरा विचित्रच वाटली. का ग, काय झालं? अरे ती म्हणत होती पुढच्या महिन्यामध्ये परदेशात जाणार आहोत आम्ही, आणि मग तोपर्यंत तुम्ही लग्न उरकून घ्या. काय मॅड आहेत का? हो बघ ना, आईला म्हणते कशी. मोठं तर लग्न नाही जमणार, आमचा अश्विन गेलाय. तुम्ही रजिस्टर मॅरेज करून घ्या आणि हवं तर रिसेप्शन मोठं करा. हवं पण ते कोण सांगणार आहे? अच्छा, म्हणजे त्यांना तिकडं जायचंय म्हणून एवढी घाई चालली आहे. तर एवढंच आहे तर आत्ता जा ना म्हणाव. हो ना, मला एक कळत नाही ती का तिथे थांबते दादा. सरळ जावं ना आपल्या आई वडिलांकडे. एवढं दिसतंय की त्यांना ती नकोय, तरीही ती का राहते तिथं? बरं सोड, आत्ता आम्ही निघतोय एका ठिकाणी जायला. घरी आल्यावर बोलूया ना पूजा. बरं चल ठीक आहे, ठेवते मी. तू एन्जॉय कर, आणि हो माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये, नाहीतर येशील हात हलवत रिकामाच. हो माझी आई, आणतो म्हणत त्याने हसून फोन ठेवला. पार्थ त्याच्या जागेवर गाडीत येऊन बसला. कुठल्या तरी स्पॉटवर जायचं होतं. त्यांची गाडी आता वाऱ्याच्या वेगाने धावत होती आणि एका बाजूला त्याच्या डोक्यातील विचारचक्र काही थांबायचं नाव घेत नव्हतं. काहीतरी नक्कीच गडबड आहे या प्रभाकर फॅमिलीची. तिकडे परदेशात कशाला चाललेत आता? एवढी काय घाई असेल बरं? एका टर्नला गाडी वळली, जिथं एक मोठ्या शॉप समोर तोंडाला मास्क लावणारा एक व्यक्ती पार्थच्या नजरेने टिपला. चेहरा ओळखीचा वाटलेला त्याला, आणि दुसरा तिसरा कोणी नाही तर अश्विन सारखा. नंतर पाहण्याचा खूप ट्राय केला त्याने, पण तोवर मास्क घातलेला तो धावतच निघालेला एवढंच दिसलं, आणि गाडीने सुद्धा टर्न घेतलेला. हे सगळं शॉकिंग होतं. नजरेचा खेळ होता की वास्तव, कल्पना होती की सत्य? पण अश्विनच्या त्या एका झलकीमुळे पार्थच्या मनात प्रचंड खळबळ माजलेली. खरं काय ते कळायला मार्ग नव्हता, पण ही मनाची कल्पनाही असू शकेल, कारण मेलेली व्यक्ती दिसू कशी शकते? कदाचित मी सतत त्यांचाच विचार करत असेल म्हणून असं आपल्याला वाटलं असेल, असं तो स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. पण मन अशा वेळी थोडीच शांत होऊ शकतं. त्यात त्याला डोक्यात कळ येण्याची चिन्ह दिसू लागली. डोक्यावर ताण दिला की त्याला त्रास सुरू झालाच समजायचं.
त्याने त्याचं डोकं गच्च पकडलं आणि तसाच बसून गुडघ्यात खुपसलं. अनय मध्येच एकटाच काहीतरी त्याला सांगत होता, बडबडत होता, पण त्याला तर कळलंच नव्हतं की पार्थला काहीतरी होत आहे. गाडीत स्टाफच्या गाण्यांच्या भेंड्या सुरू होत्या. सगळेच मोठमोठ्याने गाणी म्हणत होते. पार्थ, काय रे, बरं आहेस का? तुला उलटी वगैरेचा त्रास नाही ना होत? तसं असेल तर सांग बाबा आधीच, तो विचारत होता, पण त्याचा काहीच रिप्लाय नाही. मग वैतागून त्याने मान वगैरे खाली घातली असेल असं समजून अनय सुद्धा गाण्यात सामील झाला. काही क्षणभर ती कळ तशीच येऊन थांबलेली. तेव्हा यावेळी मात्र पार्थला थोडी भीतीच मनाला स्पर्शून गेली होती. नक्की आपल्याला काय झालंय, सिरियस तर काही नसेल ना, या विचाराने त्याला अस्वस्थ होऊ लागलेलं. अजून रिपोर्ट मिळायलाही वेळ लागणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येताच डॉक्टरांना रिपोर्ट लवकर मिळावेत यासाठी पार्थने फोन केला आणि त्रास आता वाढू लागलाय याचीही कल्पना दिली. ते त्याचा फॉलोअप आता फास्ट घेणार होते. तो फोन होतोय तोच त्याच्या लँडलाईनची रिंग वाजली. त्याने फोन उचलला. हॅलो, पार्थ राज्याध्यक्ष बोलतोय, तो सवयीप्रमाणे म्हणाला. मी बोलते. मी कोण? तो आवाज न ओळखून बोलला. कार्तिकी बोलते पार्थ. कार्तिकी हे नाव ऐकताच त्याच्या हृदयाची स्पंदनं क्षणात डबल स्पीडने धावू लागली. ओ, आय मीन तुम्ही बोला ना कार्तिकी मॅम. मॅम का बोलतोयस आता? हो, आपण ऑफिसमध्ये आहोत ना. ओ हो का? एनिवेज, लंच टाईममध्ये मला तुला भेटायचं आहे. कशाला? आय मीन भेटल्यावर सांगेन म्हणत तिकडून लगेचच फोन ठेवला गेला आणि इकडं हृदय बाहेर येतंय की काय असंच त्याला झालेलं. त्याच्या गालातली स्माईल चांगलीच ब्राईट झालेली. त्याचं हसू थांबत नव्हतं. ती स्वतःहून कॉल करून भेटायला बोलवत होती तर तो हवेतच होता. पण ती भेटायला का बोलवते ही उत्सुकता मात्र त्याला होती. दुपारी लंच टाईमला त्याने जरा वेळेवर जाणं टाळलं. प्रत्येक वेळी अकड दाखवते ना, तर आता थोडी वाट पहा, मी पण बरोबर करतो मनाशी म्हणत तो बरेच कामात गढून गेला. कार्तिकी लंचसाठी कॅन्टीनमध्ये पोहोचली. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले. आता 15 मिनिट व्हायला आलेली पाहून तिनं त्याला पुन्हा मेसेज केला. आय एम वेटिंग फॉर यू हिअर सिन्स लास्ट 15 मिनिट्स. तिचा फोन नाही तर मेसेज येईल याचीच वाट पाहणारा तो तिचा मेसेज येताच खुश झाला. ओ, आय एम सॉरी, विसरलोच होतो, येतो 5 मिनिटात. तिला हसतच मेसेज पाठवून दिला आणि उठला. त्याचा विसरलो असा आलेला रिप्लाय पाहून आता मात्र तिला प्रचंड राग येत होता. पण त्याला काही ऑप्शन नव्हता. यावेळी गरज तिलाही होती. बरोबर 5 मिनिटांनी तो कॅन्टीनमध्ये पोहोचला. तिला एका जागी बसलेली पाहून तिच्या जवळ येऊन बसला. सॉरी, विसरलो होतो, आठवण करायची ना. माय फूट. आय नो तू आता मुद्दाम करतोयस पार्थ. मी कशाला मुद्दाम करू? तो म्हणाला तसं तिने रागाने सुस्कारा बाहेर सोडला. हाताची घडी घातलेली आणि तिचा रागाने चेहरा लाल झालेला. त्याला खरं तर हे पाहून हसूच फुटणार होतं, पण त्याने कंट्रोल केलं. बोलणार आहेस का आता? मला भूक लागली आहे म्हणत ती चिडतच उठली आणि तिची प्लेट आणायला गेली. जागा पकडावी लागणार नाही तर जाईल म्हणून तो ती येईपर्यंत तिथंच बसून राहिला आणि तीही काहीच वेळात तिची प्लेट घेऊन आली. मीही आणतो माझी प्लेट, पण इथे तुझ्यासोबत बसलो तर चालेल ना तुला? मला प्रॉब्लेम असता तर लंचसाठी बोलावलं असतं का मी तुला? ती तशीच रागाने भलतीकडे पाहत बोलली. ओके, आलोच म्हणत तो उठून त्याची प्लेट आणायला निघून गेला. तिची प्रचंड चिडचिड आणि
रुसणं चाललेलं, पण तो मात्र ते एन्जॉय करत होता. ती रागातच बोलत होती, तरीही त्याला ते बरोबर कळत होतं तिच्या मनाची अवस्था. ती बोलते हेच खूप होतं त्याच्यासाठी. तो त्याची प्लेट घेऊन काहीच वेळात आला तिच्या समोर बसून जेवण करू लागला. संपूर्ण जेवण होईपर्यंत तो आणि तीही एकही शब्द बोलले नव्हते आणि एक क्षणाला दोघांचंही जेवण झालं. आता जेवणही झालंय, काही बोलणारेस का? काय बोलायचं होतं तुला? पार्थनं विषय काढला. तुला खरंच लग्न करायचंय का माझ्याशी? तिनं रागतच प्रश्न विचारला. तू मला आवडतेस कार्तिकी, पण तुझा होकार मॅटर करतो. तुझी इच्छा नसेल तर मी जबरदस्ती करणार नाही. मुळात असं पुढं जाण्यात काहीच अर्थ नाहीये ना, आणि तुला नाही बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचं हे उत्तर ऐकून तिचा राग कुठल्या कुठे गायब झाला. पण माझ्यासमोर पर्याय आहेच कुठे? असं का बरं बोलतेस? पर्याय आहे तर? तुला कोणीही जबरदस्ती नाही करू शकत. तुला जे वाटतं ते कर. मीही जबरदस्ती नाही करणार. पार्थ मनापासून म्हणाला. पण माझ्या काही अटी आहेत. मान्य आहेत. काय? मी अजून काही सांगितलंच नाहीये, तरीही मान्य आहे. मला बोलू तर दे. तुझ्या अटी काहीही असू देत, मला मान्य आहेत. पण असं ऐकून न घेताच? हो, तो म्हणाला. तशी ती कन्फ्यूज झाली. त्याला तशीच पाहत राहिली. अशी पाहू नकोस ग माझ्याकडे, नाहीतर आणखीन प्रेमात पडेन मी तुझ्या. कसं बसं सावरतोय स्वतःला. तो बाजूला पाहत असं काही अडखळत बोलला, तशी तिनेही नजर चुकवली. वेडा आहे का हा? मनातच बोलताना क्षणभर तिच्या मनात ही हलचल झाल्याशिवाय राहिली नाही. त्याचं इतकं साधं असणं तिला उगाचच त्याचा विचार करायला मजबूर करत होता. त्याच्या समोर असताना का तिला त्याच्याकडे खेचले जाण्याची भावना होत होती, तिलाही तर कळत नव्हतं. एक काम करू कार्तिकी, लग्न होईल तेव्हा होईल. मला घाई नाही आहे. लक्षात ठेव, जोपर्यंत तुला माझ्याबद्दल काही फील होत नाही, जोपर्यंत तुला तुझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव होत नाही, तोपर्यंत मला सुद्धा हे रिलेशन अमान्य आहे. पण हो, त्याआधी आपण मैत्री करूया का? मैत्री जगातील बेस्ट रिलेशन आहे असं मला वाटतं. पार्थ म्हणाला. ओके, हे चालेल. थँक्स मला समजून घेतल्याबद्दल. मला खरं तर वेळ हवा होता. लगेचच नाही होते शक्य माझ्यासाठी. आधी डॅड, मग अश्विन, आणि आता बाळही गेलं. मला भीती वाटते कोणाच्याही जवळ जायची. त्यात हे मम्मी डॅडीसुद्धा का परदेशात चाललेत मला कळत नाही. सगळेच सोडून जात आहेत मला. ती खाली पाहून बोलत होती. तिच्या आवाजात जडपणा होता. कार्तिकी, एक मिनिट. मला तुला काहीतरी विचारायचं होतं. जर पॅनिक होणार नशील तर सांगशील का? म्हणजे मी एक मित्र म्हणून विचारतोय असं समज. विचार, ती म्हणाली. अरे, तू इथं बसलायस? किती शोधलं मी तुला. आता अनय कुठून तरी टपकलेला. अरे यार, आता हा कुठून आला? दोघांच्याही मनात नेमकं तेच आलेलं. आज चक्क मला कल्टी देऊन तू या मॅडम सोबत लंचला आलायस. दिस इज नॉट डन हा पार्थ, अनय म्हणत होता. मी निघते, मला थोडं काम आहे. म्हणत ती उठली आणि सरळ निघून गेली. एक मिनिट, मी आलो की ही का गेली? काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? काय लपवतंय काय माझ्यापासून? अनयने आता त्याला प्रश्न केला. काही चाललेलं नाहीये. ओके, चल, मलाही काम आहे. म्हणत पार्थही उठला. तुमच्या दोघांत नक्कीच काहीतरी चालू आहे. कळेल लवकरच. नको सांगूस तू. तो पार्थच्या मागे धावत होता आणि पार्थ पुढे. कार्तिकी तिच्या जागेवर येऊन बसली. पार्थने तिचं मन नकळतच पण एका क्षणात जिंकलेलं. हा पण तिला त्याच्यासमोर हे सगळं एक्सेप्ट करायला अजून तरी आवडणार नव्हतं. हा पार्थ खरंच खूप वेगळा आहे.
कोणी इतका रागराग करतंय तरीही इतकं प्रेम कोणी कसं काय करू शकतो? कुछ तो बात है उसमें. क्षणात आपलंसं करण्याची क्षमता असते काही लोकांच्यात. हा त्यापैकीच एक आहे असं वाटतं मला त्याच्याकडे पाहून. माझ्या अटी न ऐकताच हो बोलला. वेडपट कुठला. पण मला वेळ पाहिजे हे बरोबर कळलं त्याला. एक मित्र म्हणून ठीक आहे ना तो, तसा केअरिंग पण आहे तो खूप. फक्त कधी कधी वेड्यासारखा वागतो ते नाही आवडत. सगळी माणसं परफेक्ट असतात असं नाही कार्तिकी, पण समोरच्यामध्ये एकही चांगला गुण असेल ना तर तो पाहावा. मग बघ सगळं जगच कसं सुंदर दिसतं. तिच्या डॅडचं वाक्य तिला आठवलं आणि क्षणभर तिला त्यांचीही आठवणच येऊन गेली. हा पार्थ आधी का नाही भेटला मला? कधी कधी ती वेळ यावी लागत असेल. पण मग अश्विनचं भेटणं काय होतं? तो का आला होता माझ्या आयुष्यात? का आला होता जर त्याला जायचंच होतं मला सोडून? कदाचित त्याचं तुझ्यासोबत असणं तेवढ्या वेळासाठी असेल. तिच्या मनात द्वंद्व सुरू होता. पण काय यार, समोरच्याने एखाद्या राजकुमारासारखं आयुष्यात यावं, बघता बघता आयुष्याचा कोपरानी कोपरा व्यापावा आणि अचानक निघून जावं. नाही, मला हे आता असं नको आहे. माझ्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती माझ्यासोबत हवी आहे मला कायमची. मला नाही गमवायचंय आता कोणालाच. आता ती नकळत पार्थचा विचार करत होती. तिचं मन त्याला स्वीकारायचा ॲटलिस्ट विचार तरी करू लागलेलं. फक्त अट एक होती की त्याने तिच्या आयुष्यात कायम राहावं. तिला तो तिची स्पेस देईल याची खात्री तिला वाटत होती. जो व्यक्ती कसल्याही अपेक्षांशिवाय तिच्यावर प्रेम करत होता, अटी न ऐकताच ज्याने त्या मान्य केल्या होत्या, तो नक्कीच वेगळा असणार. तरीही त्याला स्वीकारायचा विचार करत असताना तिच्या मनात वेगळीच धाकधूक वाटत होती. आता तरी निदान नशिबाने तिची साथ द्यावी असा काहीसा विचार करत ती तिच्या कामाला लागली. ऑफिस सुटल्यावर घरी निघताना तो भेटेल तिला खात्री होती. सो तिनं पुन्हा त्याला भेटण्याचा प्रयत्न टाळला होता. पुन्हा त्याला वाटायचं मी त्याला अगदीच बिनधोक स्वीकारलंय. ऑफिसमधून जाण्याची वेळ झाली तशी ती खाली आली. अपेक्षेप्रमाणे तो खालीच थांबलेला, तिची वाट पाहत. तिलाही क्षणभर अपेक्षापूर्तीचं समाधान वाटून गेलं. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून थांबलेलो. तो म्हणाला, बोल. दुपारचाच विषय होता. विचारू ना? हो विचार. अश्विन कसा गेला? म्हणजे सांगू शकत असशील तर सांग, नाही तर पुन्हा कधीतरी सांग. मला जस्ट जाणून घ्यायचं होतं बस. त्याने पटकन बोलून घेतलं. त्याने नेमका तोच प्रसंग विचारला तसं ते सगळं आठवून तिच्या शरीरामध्ये अजीबसी थरथर झाली. तिने एक थरथरता सुस्कारा सोडला आणि आजूबाजूला पाहिलं. इथे नको बोलायला पार्थ. आत्ता वेळ असेल तर कॅफेमध्ये जाऊया का? नाही नाही नको, आत्ता नको. मला घरी जायला वेळ होतोय. आई वाट पाहत असेल. तो त्याच्या मनगटावरील घड्याळात पाहत म्हणाला. डॅडीही येतील आता. हो, त्या दिवशी अश्विन आणि मी रिव्हर राफ्टिंगसाठी गेलो होतो. त्याची इच्छा नव्हती खरं तर, पण मीच त्याला आग्रह केला. त्याला यायचं नव्हतं पण माझा चेहरा पडला म्हणून तो आला. आणि ती बोलता बोलता एकदम मुसमुसली. ओ आम सॉरी. म्हणजे रिव्हर राफ्टिंगमध्ये? मग म्हणजे तो त्यातच गेला का? त्याची बॉडी मिळाली होती का कार्तिकी? तो खरं तर जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. हो पार्थ, तुला हे सगळं आत्ता का जाणून घ्यायचंय? मला ते आठवतानाही त्रास होतोय. आणि का नव्हती मिळणार त्याची बॉडी? लगेच नव्हती मिळाली, पण 2 दिवसांनी मिळालेली, जिच्यावर अगदी यथायोग्य अंत्यसंस्कारही झालेत. आणखी काही ऐकायचंय का? हे आम सॉरी. तू चिडू नकोस. तो मान खाली घालून बोलला. आय एम सॉरी पार्थ, पण मला सगळ्यात जास्त मनाला लागलेली गोष्ट आहे ही.
मला वाईट वाटतंय कारण माझ्या हट्टामुळे तो गेलाय. नाहीतर आज तो असता. माझं मन मला खात राहतंय रे, म्हणून ही चिडचिड. सॉरी. इट्स ओके. टेक केअर. अंकल आलेत वाटतं, मीही निघतो. तू दुरूनच आलेली कार पाहत म्हणाला, पाहत, मी तुला नेहमी हर्ट करते ना. इतका राग राग करूनही तू एवढं प्रेम का करतोस रे माझ्यावर? राग येत असेल की तुलाही, पण तरीही कधीच रागावत नाहीस माझ्यावर. कसं जमतं हे तुला? तिनं विचारलं. त्यावर त्याने स्मित केलं आणि पुढं बोलू लागला, हो तर राग तर मला सुद्धा येतो, पण आधीच त्रासात असलेल्या माणसावर मी तो कसा काढू? आणि राग आपण आपल्या हक्काच्या व्यक्तीवर काढतो. तेवढा हक्क तर आधी मला मिळायला हवा. येतो. तिला हलकेच स्मित देत तो बाईकवर बसला आणि क्षणार्धात निघूनही गेला. त्याचं हृदयस्पर्शी उत्तर मात्र तिच्या मनाच्या तारा छेडून गेलेलं. इकडे डॅडी हॉर्न वाजवत होते. जरा उशिराच तिच्या लक्षात आलं. ती मुकाट्याने जाऊन कारमध्ये बसली. तिला आता कुठं पार्थ कळू लागायला लागलेला. तिला त्याला खरंच जवळून जाणून घ्यावं असं वाटत होतं. पार्थला मात्र काही गोष्टी समजण्याबाहेर होत्या. जर अश्विनची बॉडी मिळाली होती आणि त्याचे अंत्यसंस्कारही झालेत, तर मला लोणावळ्यात त्याच्यासारखी दिसलेली व्यक्ती अश्विन कसा असेल? मे बी मलाच तसं वाटलं असेल का? आणि कसलीही खात्री नसताना तिला हे सांगायचं म्हणजे फार मोठं दिव्यच आहे. जर पुन्हा तो दिसला तर मग बघू, असा काही विचार करत त्याने स्वतःला समजावलं. घरी येऊनही त्याने त्यावर बराच विचार केलेला, पण त्याचं अस्वस्थ मन काही शांत होत नव्हतं. एवढ्यात डॉक्टर जोशींचा कॉल येऊ लागला. डॉक्टर जोशींचा कॉल म्हणजे महत्त्वाचा कॉल. त्याने क्षणाचा विलंब न करता लगेचच तो उचलला. हॅलो डॉक्टर, बोला ना. मिस्टर पार्थ, तुमचा रिपोर्ट माझ्या समोर आहे. फारसं काळजी करण्याचं कारण नाही आहे. ब्रेनमध्ये एक क्लॉट आहे, पण साईज छोटी आहे. आता ती डेंजर आहे का नाही तेच चेक करावं लागेल. मी दिलेली औषधं घेत राहा आणि एकदा भेटून जा. ओके, थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. ओके, ठेवतो म्हणत समोरून फोन कॉल कट झाला आणि त्यालाही प्रचंड आनंद झालेला. थँक गॉड, म्हणजे सगळं ठीक आहे. काळजीचं काहीच कारण नाही आहे. आता आधी हे सगळं बरं व्हायला हवं, मग कार्तिकीचा विचार करू. तसंही मला घाई नाहीच आहे. तिलाही तिचा वेळ देणं गरजेचं आहे. आता जेव्हा तिला मनापासून काही वाटेल तेव्हाच पुढचा विचार होईल. आणि आई आणि पूजालाही या सगळ्या गोष्टीची कल्पना मला द्यावी लागेल. फक्त ती सिस्ट कसली आहे हे कळायला हवं. त्यानंतर त्यांनाही सांगता येईल, नाहीतर उगाच टेन्शन घेतील त्या दोघी. थँक गॉड, माझी एवढी गोष्ट तरी ऐकलीस तू देवा. इथून पुढे तुझ्यावर विश्वास ठेवेन मी. तुला भेटायला अगदी मंदिरात येईन. दादा, एकटाच काय रे बोलतेस? काय, कसली न्यूज आहे? मला पण सांग की. काही नाही ग. सांगणार आहेस का आता? काय, बोल पटकन. अगं काही नाही, ते कार्तिकीशी पहिल्यांदा मैत्री झाली आज. सो खुश आहे मी. तू तिला वेगळंच सांगून रिकामा झाला. ओहो, तू अजूनही मैत्रीतच अडकलायस आणि एवढ्यानेच खुशी झालास? काय दादा? हो, खुश आहे मी एवढ्यानेच. तुला नाही कळणार. बरं चल, भूक लागली असेल ना? का तुझं पोट भरलंय आज या आनंदाने? लागली आहे ग. चल, आगाव कुठली. तिच्या डोक्यात त्याने मारला आणि तिच्या गळ्यात हात घालून तो तिच्यासोबत खाली आला. पार्थने मात्र कार्तिकीला तिला हवा असलेला वेळ द्यायचा ठरवलेलं म्हणताना तो जरा तिच्याकडे दुर्लक्षच करणार होता. तिच्या समोर यायचं जाणून बुजून टाळणार होता. त्याची सुरुवात त्याला आजपासूनच करायची होती. आज ऑफिसमध्ये येताच तो तिच्या समोरून गेला, पण त्याने काही तिच्याकडे लक्ष दिलंच नव्हतं. तिचं मात्र तो येताच ओघानेच त्याच्याकडे लक्ष केलं. व्हाईट कलरचा शर्ट, नेव्ही ब्लू कलरचं ब्लेझर आणि त्याच कलरची ट्राउझर घालून तो आज आलेला.
अगदी ऑफिशियल आउटफिटमध्ये तिनं पहिल्यांदाच त्याला एवढं नोटीस केलं होतं. पण तो त्याच्याच धुंदीत केबिनमध्ये निघून गेला. तिला थोडंसं वाईट वाटलं, पण मे बी तो त्याच्या विचारात असेल असं समजून तिनेही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःचं मन PC वर वळवलं. मेल चेक करत होती ती. उद्या रात्री ऑफिस स्टाफसाठी कंपनीने एक पार्टी ऑर्गनाईज केली होती. त्यानेही आज जाऊन नेहमीप्रमाणे पहिले मेल्स ओपन केले होते. अरे वा, उद्या पार्टी, मग तर मजा येणार. गालात आता खरं तर स्माईल आली होती त्याच्या. तो खूप खुश होता. तो मनाशी काही गोष्टी ठरवत होताच एवढ्यात एक क्लायंट येणार होती. तिचा कॉल येऊ लागला. तो फोन उचलून तिच्याशी बोलू लागला. तिला बहुतेक ॲड्रेस सापडत नव्हता. तो तिला न्यायला बाहेर येतोय असं काहीसं सांगत तो खाली जायला निघाला. आताही पार्थ कार्तिकीकडे दुर्लक्ष करतच खाली निघून गेला. माघारी येताना एक सुंदर मुलगी त्याच्यासोबत होती. ऑफिशियल कपड्यात पण शॉर्ट घातलेली ती मुलगी अगदी फ्रँकली हसत बोलत त्याच्यासोबत येत होती. कम विथ मी, आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग, हाऊ आवर प्रोडक्ट्स वर्क्स अँड ऑल म्हणत आताही तो तसाच निघून गेला. तिला वाटत होतं एक स्माईल तरी देईल, एक मैत्रीण म्हणून तरी, पण तसं काही झालं नाही आणि तिला आताही काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागलं. कसं असतं नाही, एखादी व्यक्ती अथवा वस्तू सोबत असते तेव्हा तिची किंमत नसते आणि जेव्हा ती सोबत नसते तेव्हा मात्र ती हवीशी वाटत असते. कार्तिकीच्या बाबतीतही आज हेच होत होतं. नेहमी त्याचं पाहणंही नको असणारी ती आज मात्र तो असा दुर्लक्ष करतोय हे पाहून आतल्या आत काहीतरी मिस होतंय असं फील करत होती. खरंच एवढा कामात बिझी आहे हा की दाखवतोय फक्त? कार्तिकीच्या चेहऱ्यावर आता नाराजी होती. ती सुद्धा पहिल्यांदा. कोणासाठी? तर अर्थात पार्थसाठी. आजचा भाग इथं संपलेला आहे. पार्थ कार्तिकीपासून आता थोडासा दूर राहतोय. तुम्हाला काय वाटतंय? तो योग्य तर करतोय ना? कार्तिकी हळूहळू पार्थचा तर विचार करणार असं दिसतंय, पण तिची अट आहे की पार्थने तिच्या आयुष्यात कायम राहावं. चुकूनच पार्थला जर काही झालेलं असेल तर ही तिची अपेक्षा तो पूर्ण करू शकेल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.